बातमी डोंबिवलीत नाही. डोंबिवली पश्चिमेकडील पादचारी पुलावरती केडीएमसीच्या या प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त अभिमान पवार आणि पथक प्रमुख विजय भोईर तसंच इतर कर्मचारी हे बंदोबस्तामध्ये होते आणि त्यांनी फेरीवाले जे अर्थातच अनधिकृत स्वरूपामध्ये काम करतायत असे फेरीवाले, भिकारी आणि गर्दुले यांच्यावर कारवाई केली। मात्र यावरती फेरीवाल्यांनीच पोलिसांशी वाद घातला, हुज्जत घातली। पालिका कर्मचाऱ्यांनी पादचारी पुलावरील फेरीवाल्यांचा माल जप्त केला। मात्र मुंबईहून येणाऱ्या डोंबिवलीतल्या व्यवसाय करणाऱ्या या फेरीवाल्यांवरती कारवाई होताना दिसत नव्हती। मात्र आता कारवाई दरम्यान या फेरीवाल्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला। अगदी महिलांनी सुद्धा आरेरावीची भाषा ही पोलिसांसोबत केली। बाचाबाची झालेली पाहायला मिळते आणि पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय गर्दुल्यांना ताब्यात घेऊन बाजूला करण्याचं काम केलं। मात्र महिला ज्या होत्या या ठिकाणच्या फेरीवाल्या त्या मात्र आक्रमक झाल्या आणि अगदी पोलिसांवर सुद्धा त्या धावून गेलेल्या पाहायला मिळाल्या। कल्याण पश्चिमच्या डोंबिवली पश्चिमच्या नागरिकांची तक्रार होती आणि आम्ही स्वतः व्हिजिट मारल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान असं आढळून आलं की गर्दुल्यांकडनं कचरा केला जातोय, घाण केली जाते, नागरिकांना चालायला जागा नसते। त्यामुळे आज आम्ही पोलीस विभागामार्फत आणि महापालिकेच्या मार्फत आम्ही एकत्रित कारवाई केली। महिला पोलीस घेतले सोबत आणि आज कारवाई केली। आणि कारवाई दरम्यान फेरीवाले अंगावर जात होते पोलीसवाले। हो, फेरीवाले त्यांचा माल उचलल्यामुळे ते थोडे ॲग्रेसिव्ह होतात, त्यांचं नुकसान होतं। पण आपण आपली कारवाई चालू ठेवली आणि नागरिकांसाठी फुटपाथ आणि स्कायवॉक हे दोन्ही मोकळे करण्याचा आपण प्रयत्न करतोय।